आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी माझं फ्रीज स्वच्छ कसा करते किंवा ऑर्गनाईज कसा करून ठेवते. तर फ्रीज ऑर्गनाईज करण्याआधी सगळ्यात पहिला आपण जो फ्रीज असतो संपूर्ण मोकळा करून घ्यायचा, रिकामा करून घ्यायचा. त्यामधले शेल्फ्स, ड्रॉवर किंवा काही जे असतील ते सगळं रिकामं करून घ्यायचं आणि स्वच्छ असा फ्रीज आपण साबणाच्या पाण्याने पुसून स्वच्छ क्लीन करून घ्यायचा. इथं फक्त जो वरचा भाग आहे ह्या कडधान्यांचा किंवा मसाल्यांचा तो मी रिकामा केलेला नाही आहे, कारण वरच्यावर हा माझ्याकडनं क्लीन होतच असतो. आणि जे काही सामान असतं बाकीच्या भाज्या किंवा अंडी किंवा खालचा मोठा शेल्फ तर पूर्ण मी बाहेर काढून ठेवलेला आहे. त्यानंतर जे वरचं फ्रीझर आहे ते सुद्धा मी अशा पद्धतीने पूर्ण स्वच्छ असं पुसून मोकळं छान करून घेतलेलं आहे. फक्त यामध्ये वर जे काय मी बीट आणि आवळ्याच्या क्यूब्स करून ठेवल्या होत्या त्या फक्त मी यामधनं नाही काढल्यात. बाकी सगळं फ्रीज मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. फ्रीज छान क्लीन करून घेतला की आपल्याला समजतं की आपण यामध्ये नेमकं कसं छान ऑर्गनाईज करून घ्यायचं. इथं मी छोटंसं माझं डाएट प्लॅन चिटकवलेलं आहे. तर इथं अशा पद्धतीने फ्रीज मी मस्त असं ऑर्गनाईज करून घेते. तर वरच्या शेल्फमध्ये इथं फक्त मी एक असं बटर ठेवलेलं आहे किंवा इथं मी चीज वगैरे ठेवते. खाली अशा मी थोड्याशा पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवलेल्या आहेत. आता थंडी आहे म्हणून जास्त गार पाणी आपण वापरत नाही. तर इथं हे जे फ्रेश क्रीम आहे ते क्रीम आता मी आज संपवून टाकेल, कारण का ते पटकन खराब होतं. तर खालच्या शेल्फमध्ये इथं मी हे जे फूड कलर असतो त्याची बॉटल आहे आणि अशा पद्धतीने प्लॅस्टिक लावून ठेवायचं, म्हणजे बिलकुल रंग हा साईडला शेल्फला लागत नाही. दुसऱ्या छोट्या एका काचेच्या बरणीमध्ये इथं मी लिंबू ठेवलेत. हे लिंबू जे आपण यूज केलेले असतात ते लागतात आपल्याला कुकरमध्ये. त्यानंतर इथं गुलकंद आणि जे काही ओरिगॅनो चिली फ्लेक्स असतात ते सगळे इथे मी असं ऑर्गनाईज करून ठेवले आणि थोडीशी अद्रक लसूणची पेस्टची छोटे पाऊच ठेवलेलं आहे, ते मी कधी लागलंच तर. त्यानंतर हा वरच्या शेल्फ मी तुम्हाला दाखवला की ह्यामध्ये मी काही एक्स्ट्राचे मसाले, तीळ वगैरे असं ठेवत असं की जे की बाहेर खराब होतं म्हणून. त्यानंतर खालच्या शेल्फमध्ये मी शक्यतो भाज्या ठेवत असते, पण अजून मी भाज्या घेतलेल्या नाहीत किंवा विकत आणायच्यात मला, म्हणून हा शेल्फ मी मोकळा ठेवलेला आहे. तिथं मागे इथं काचेच्या बरण्यांमध्ये मी खाली ठेवलेलं आहे चिंच गुळाची चटणी आणि थोडंसं दही आहे. शक्यतो काचेच्या बरण्याच यूज करा, ते छान फ्रेश राहतं. त्यानंतर खालच्या शेल्फमध्ये इथं मी 2 असे अंड्यांचे ट्रे ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने अंडे स्टोअर केले की ते फुटत नाही. त्यानंतर असा मी एक 6 कंपार्टमेंटवाला बॉक्स आहे, त्यामध्ये मी मिरच्या किंवा टोमॅटो ठेवत असते. तिथे एक्स्ट्राचे काही टोमॅटोज आहेत, काही भाज्या आहेत आणि अशा पद्धतीने एक मोठ्या बॉक्समध्ये मी कोथिंबीर ठेवत असते, म्हणजे छान ती फ्रेश राहते आणि पटकन आपल्याला वापरता येते. त्यानंतर खालच्या शेल्फमध्ये इथं मी अशा पद्धतीने ही फ्रूट बास्केट वापरते. तर रिटेल व्हिडिओ आहे मी टाकलेला चॅनेलवर. यामध्ये मी सगळं कडधान्य स्टोअर करते, ते खराब होत नाही. या छोट्या एका डब्यामध्ये इथं मी थोडंसं वाटण राहिलं होतं ते ठेवलेलं आहे. त्यानंतर एका प्लास्टिकच्या डब्यात मी 2 ते 3 दिवसांसाठी अशा पद्धतीने गाजर किंवा कोणतेही सॅलड कट करून ठेवते, म्हणजे पटकन आपल्याला जेवताना वापरता येतं. तसंच मी एका एअरटाईट डब्यामध्ये इथं सत्तू पावडर ठेवलेली आहे, जी की आपल्या कुठल्याही स्मूदीजमध्ये किंवा बनाना स्मूदीमध्ये पटकन वापरता येते. आणि मागे एका स्टीलच्या डबीमध्ये मी गूळ ठेवलेला आहे. तर खालच्या या मोठ्या फ्रूट कंपार्टमेंटमध्ये इथं मी जे काही मेयोनीज, सॉसेस किंवा थोड्याशा भाज्या किंवा इथं मी डिंक ठेवलेला आहे, आमसूल आहे आणि जे काही मिलेट्स असतात ते ठेवलेत, कारण का मिलेट्सला पटकन जाळी लागते आणि खराब होताना आपण शक्यतो मिलेट जास्त वापरत नाही जेवणामध्ये, कधीतरी आपण वापरत असतो. आणि अशा पद्धतीने मी आता फ्रीझर तुम्हाला दाखवते. तर फ्रीझरमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलंच होतं की मी ह्या क्यूब्स बनवून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करा. त्यानंतर ह्या 2 छोट्या प्लॅस्टिकचे यूज अँड थ्रोचे जे बॉक्स असतात त्याच्यामध्ये मी मसाले ठेवले. ते एकामध्ये मिरपूड आहे आणि एकामध्ये सांबार पावडर ठेवलेली आहे मी. तिथं मी फ्रीझरमध्ये असा एक मोठा बॉक्स ठेवत असते. तिथं मी प्लॅस्टिकचा बॉक्स न वापरता अशा पद्धतीने जो कार्डबोर्डचा बॉक्स असतो तो अशा पद्धतीने ठेवलेला आहे. तुम्ही हवं तर प्लॅस्टिकचा बॉक्स वापरू शकता. ह्यामध्ये जे काही थोडेफार खडे मसाले किंवा सुक्या मिरच्या वगैरे असतात त्या मी स्टोअर करून ठेवते. त्या व्यवस्थित ह्या बॉक्समध्ये राहतात आणि बिलकुल आपलं फ्रीझर हे खराब दिसत नाही. खालच्या शेल्फमध्ये इथं मी थोडेसे ड्रायफ्रूट्स ठेवते. जसं की इथं मी पम्पकिन सीड्स ठेवलेले आहेत, पिस्ता ठेवलेला आहे, तर खारीक पावडर आहे, जे काही पटकनवर खराब होऊ शकतं. इथं मी वाटाणा ठेवलेला आहे निवडलेला किंवा ग्रीन पीस आहेत आणि स्टीलच्या डब्यामध्ये मी इथं जी दुधाची साई असते ती साठवून ठेवत असते.
अशा पद्धतीने आपण फ्रीझर ऑर्गनाइज करून ठेवला, की अगदी नीटनेटका असा फ्रीझर हा आपला दिसतो. साईडच्या दरवाजामध्ये इथं मी थोडेफार खडे मसाले ठेवलेले आहेत. त्याचबरोबर दूध मसाला, 1 ते 2 असे फूड कलर कधी बिर्याणीमध्ये लागलंच तर आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि त्याचबरोबर जेव्हा आपण काही पार्सल आणतो, तर अशा पद्धतीने आपल्याला केचअपचे पाउचेस मिळतात. ते असे फ्रिजमध्ये डायरेक्टली न टाकता मी एका डब्यात भरून ठेवते. म्हणजे छान ते व्यवस्थित एका जागी बसतात, पटकन सापडतात सुद्धा. तर इतक्या सोप्या पद्धतीने माझं मी फ्रिज ऑर्गनाइज करत असते आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा व्हिडिओला, भरपूर शेअर करा तुमच्या मैत्रिणींबरोबर. आणि अशाच जर तुम्हाला क्लीनिंगच्या किंवा क्लीनिंग मोटिवेशनचे व्हिडिओज आवडत असतील, तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला. पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसह किंवा रेसिपीसह. तोपर्यंत थँक